आणि विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होतीये। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खात्यामध्ये प्रत्येकी एक जागा आहे। शिवसेनेकडून रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत आहे, तर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी, संग्राम कोटे पाटील, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेतले आमदार विधानसभेवर निवडून आले। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, गेल्या 2 वर्षांपासून विधान परिषदेची निवडणूक ही चर्चेचा विषय ठरतीये। यंदाच्या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळेल? नक्कीच अवघ्या 5 जागा आहेत आणि या 5 जागांसाठी प्रत्येक पक्षामध्ये एक जोरदार लॉबिंग पाहायला मिळते आहे। शिवसेनेत बघायला गेलं तर 3 नावं प्रामुख्याने चर्चेत आपल्याला असल्याची दिसत आहेत। एक तर चंद्रकांत रघुवंशी, ज्यांना स्वतः एकनाथ शिंदेंनी वादा केलेला आहे की या पुढच्या विधान परिषदेला त्यांना जागा दिली जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे शीतल म्हात्रे आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे। आणि रवींद्र फाटक, जे या आधी देखील विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत, ठाण्यातले आहेत, त्यामुळे या तिघांमध्ये सध्या चुरस असल्याची पाहायला मिळते आहे। आता राष्ट्रवादी नेहमीच आहे ती तरुणांना संधी देत आलेली आहे। त्यामध्ये झिशान सिद्दीकी, जे ह्या विधानसभेमध्ये पराभूत झालेले आहेत, त्यांना इकडे संधी मिळण्याची शक्यता आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिर्डीतला एक तरुण चेहरा संग्राम कोते पाटील यांचं देखील काम गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये नावाजलेलं आहे। युवा अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत, चांगली कामगिरी त्यांनी पार पाडलेली आहे, त्यामुळे त्यांचं देखील नाव चर्चेत राहिलेलं आहे। आणि एक अनुभवी नेता म्हणून आनंद परांजपे, जे माजी खासदार आहेत, त्यांच्या देखील नावाची इकडे चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाहीये, पण नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपलं नाव कसं येईल यासाठी लॉबिंग करत आहे। प्रज्ञा। वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।